नमस्कार मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक भावनिक आणि प्रेरणादायी कार्य. 2013 मध्ये दोन मित्र निखिल डोईफोडे आणि निखिल कळवळे एका भीषण अपघातात गेले, पण त्यांची मैत्री आजही जगते. या दुःखद प्रसंगानंतर त्यांच्या मित्रांनी एक निर्णय घेतला. या आठवणींना साक्षात सामाजिक कार्यातून जिवंत ठेवायचं. 2014 मध्ये ब्रिजटाउन पुलगाव ग्रुप सुरुवात झाली, ज्यांनी रक्तदान शिबिराने प्रथम पाऊल टाकले. त्यानंतर त्यांनी वर्धा आणि अमरावती येथील आश्रमांना अन्नधान्य वाटप केले, अंध गरजू लोकांना मदत केली आणि मुलांसाठी कॉम्प्युटर उपलब्ध करून दिले. आणि यावर्षी हरिराम भूत आदर्श शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शैक्षणिक साहित्य आणि गणवेशासाठी मदत केली. आज म्हणजे 22 ऑक्टोबर 2025 रोजी शिक्षिका नेहारे मॅडम यांच्या घरी ग्रुपच्या सदस्यांनी भेट घेतली आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी व शैक्षणिक गरजांवर चर्चा केली. या भेटीत त्यांनी पुन्हा जपत त्या दोन मित्रांच्या आठवणी जिवंत केल्या आणि ठरवलं, मित्र गेले पण त्यांचं स्वप्न अजूनही जिवंत आहे. रोशन डोंगरे, शशांक मात्रे, मयूर कांबळे, बुद्धभूषण सांगोले, मोहसिन खान, निखिल सहारे, चिरायू वैद्य, सूरज बोरेकर, अमन जनबंधू, अभिजित रंगारी, प्रतीक शुक्ला, स्वप्नील पाटील, निकुंज टवले, समीर ढावले, विराज राजांकर, प्रतीक अंबादे, समाधान पाटील, निखिल कांबळे, अक्षय मुके, निशांत बत्रा, सुशील भाऊ बांगर, प्रणय भाऊ डोईफोडे, अनुज कळवळे आणि निर्भय मडके आणि इतर सदस्य एकत्र येऊन या सामाजिक कार्याला चालना देत आहेत. हे कार्य आपल्याला शिकवते, मैत्री म्हणजे फक्त आठवण नाही, ती एक आयुष्यभराची जबाबदारी आहे.